इचलकरंजीत झालेल्या काव्यसंध्या या राज्यस्तरीय युवा कवी संमेलनात कवींच्या शब्दांनी समाजातील विविध विषयांना सशक्त आवाज दिला। प्रेम, सामाजिक संघर्ष, विचार स्वातंत्र्य आणि स्त्री स्वातंत्र्य यांसारख्या विषयांना कवितेतून धार आली। रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे काव्य संमेलन एका अविस्मरणीय अनुभवात परिवर्तित झालं। इचलकरंजीतील एएससी महाविद्यालय, सृजन सह्याद्री फाउंडेशन, काव्यांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं काव्यसंध्या हे कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, मदन कारंडे, प्राचार्य डॉक्टर एस.एम. मणेर, प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, रोहित शिंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोयगावचे डॉक्टर स्वप्नील चौधरी यांच्या निसर्ग, बायको, चला दंगल समजून घेऊ, संविधानाचं गाणं गाऊ या कवितांमध्ये समाज आणि कुटुंब यांचा सूक्ष्म विचार प्रकर्षानं जाणवला। बुलढाण्याचे विशाल मोहिते यांनी आपल्या गझलांनी संमेलनाला एक वेगळीच उंची दिली। मनात माझ्या एक पुराणी आठवण आली, फलाटवरती तुझ्या गावची गाडी आली या ओळींनी प्रत्येकाला आपल्या आठवणींच्या दुनियेत नेलं। अकोल्याचे अनंत राऊत यांनी विनोदी अंगानं जाणाऱ्या कवितेनं संपूर्ण सभागृह हास्य कल्लोळात बुडवलं। मुंबईच्या रोहिणी कदम यांनी सिद्ध करतो सिद्धता आपली पण शूद्र देतो दाखले आपले या ओळींमधून समाजातील कटू वास्तव मांडलं। कोल्हापूरच्या उमेश सुतार यांनी येथे जळतं ज्यांचं घर त्याच्याच घराला घाव आहे, हिम्मत कर दोस्ता आता आपल्या हातात डाव आहे अशा प्रभावी ओळींमधून जीवन संघर्षाची कथा उलगडली। जळगावच्या गुंजन पाटील, राधानगरीच्या विश्वास पाटील यांनीही आपल्या कविता गझलेतून संवेदनशील भावनांना वाट मोकळी करून दिली। राज्यभरातून आलेल्या नामवंत कवींनी ही मैफिल अविस्मरणीय बनवली।